सोलर प्लांटवरील कॉपर केबल चोरीचा डाव उधळलाय. भडगाव पोलिसांनी मध्यरात्री केलेल्या कारवाईत सोलर प्लांटमधील कॉपर केबल चोरी करणाऱ्या 9 जणांच्या टोळीला अटक करून रुपये 5,95,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रात्र गस्ती दरम्यान भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने यांना 3 संशयित इसम आढळून आले. चौकशीत भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथील सोलर प्लांटवर चोरी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सापळा रचून आणखीन 6 जणांना ताब्यात घेतले. आरोपींकडून 4000 मीटर कॉपर वायर, 4 लोखंडी कटर, 8 मोबाईल, 1 मोटरसायकल व 1 चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी सुरक्षा रक्षक गोपाल पाटील यांच्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना जिल्ह्यात इतर ठिकाणीही अशाच प्रकारच्या चोरी केल्याची कबुलीही दिली आहे. ही कारवाई भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश टाक यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुशील सोनोने व भडगाव पोलीस स्टेशनचे पथकाने केली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गोवर्धन बोरसे हे करीत आहेत. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका.